महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळाले। महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून याबाबत या खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलेलं आहे। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळालेली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवार यांनी संकेत दिलेत। धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल। ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हटलेत। त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे, तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून राजकारण चांगलंच तापलं। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। आता एक मोठी बातमी, अजित पवार यांच्याकडून हिंजवडीत विकास कामांची पाहणी करण्यात आलेली आहे। मेट्रोच्या कामाची आणि इतर कामांची त्यांनी पाहणी केली आहे। समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं असल्याचं देखील पाहायला मिळालं। तर 2 आठवड्यानंतर पुन्हा पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे। मेट्रोसह इतर कामांची अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। अजितदादा यांनी हिंजवडी परिसरात पाहणी केली आहे। वाढत्या समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळालं। आणखी एक मोठी बातमी, काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव, हे येत्या काळात कळेलच असं ट्विट करून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवार यांना सल्ला दिला। मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही। आता पावसासंदर्भातली एक बातमी पाहूयात। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे।
तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। दरम्यान रविवार नंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढची बातमी पाहूया। तिकडे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलेला आहे। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। राधानगरी धरणाचे स्वयंचलित 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि स्वयंचलित दरवाजे आणि पॉवर हाऊसमधून 5,784 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। भोगावती नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे 5 गेट अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। दरम्यान धरणातून 6,300 क्युसेकनं भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठी असलेल्या सापगाव, खुटघर, कासगाव, भातसई या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। म्हैसमाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेरूळ लेणी येथील धबधबा पूर्ण क्षमतेनं कोसळताना दिसतोय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या पावसामुळे लेणी परिसर पुन्हा एकदा पाण्याच्या गडगडाटानं निनादू लागलेला असून लेणी क्रमांक 4 आणि लेणी क्रमांक 29 सीतान्हाणीचा धबधबा रौद्र रूपात पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा थरार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळू लागलेली आहे। तर वेरूळ लेणी परिसर पुन्हा एकदा निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आहे। त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। कथित कृषी घोटाळ्यातील क्लीन चिट नंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्याचे अजित पवार यांचे संकेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार अजित पवार यांची माहिती। सोमवारी अजितदादा मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा। माणिकराव कोकाटे समर्थकांचं आज शक्तीप्रदर्शन। सिन्नर मतदारसंघात सकाळी 10 वाजता कोकाटे समर्थक एकत्र येत गैरसमज पसरवणाऱ्यांचा करणार निषेध। महायुतीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य। माधुरी मिसाळांनी सामाजिक न्याय विभागाची परस्पर बैठक घेतल्यानं संजय शिरसाट यांची नाराजी। बडे मुद्देमध्ये भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते भिडले। केशव उपाध्यायांनी मांडली काँग्रेसच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची कुंडली, तर विद्यमान मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांचा हनुमंत पवारांनी दिला दाखला। दोन्ही शिवसेनेत बडे मुद्देमध्ये शाब्दिक लढाई। सीएम आणि संघाकडून वारंवार सूचना देऊनही मंत्र्यांच्या वर्तनावर सुधारत नाही। सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, तर तुम्ही शहाणपणा शिकवू नका, अरुण सावंत यांचा पलटवार। झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक। महाराष्ट्र सरकारनं रुग्णवाहिकेचं कंत्राट याच कंपनीला दिल्यानं विरोधकांकडून घोटाळ्याचा आरोप। मनसेच्या अमेय खोपकरांचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा। माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार। मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा तापणार। मराठी रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल। पोलीस आणि पत्रकारांशी घातली होती हुज्जत।
मुंबई ठाणेसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा आणि कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग